महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या प्रथम भाषा व गणित या पेपरमधील गणित या विषयाचे 26 ते 50 पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत। 25 प्रश्न दोन टप्प्यात 25 दोन व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, आपल्या मित्रांना पण शेअर करावं। तर चला तर पाहूया। तर बघा, विभाग 2 मध्ये 26 नंबरचा प्रश्न आहे। एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल दराने गव्हाची 300 पोती घेतली। अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले। उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली, तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा व किती? तर बघा, या ठिकाणी 25 रुपये प्रति क्विंटल दराने त्यांनी गव्हाची 300 पोती घेतली, तर खरेदी किंमत 2500 रुपये गुणिले 300 बरोबर 25-75 आणि 4 शून्य म्हणजे 7,50,000 रुपये खरेदी किंमत झाली। आता विकताना त्यांनी 70 पोती खराब झाली, 300 मधून 70 पोती गेली, 70 पोती खराब झालेली आहे, त्यामुळे ती खराब झालेली पोती मायनस केली। मायनस केल्यामुळं 230 पोती झाली। 230 गुणले 2700 बरोबर 6,21,000 रुपये एवढी विक्री किंमत आली। तर आता तोटा बरोबर बघा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत। खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे तर 1,29,000 रुपयाचा तोटा झाला। ऑप्शन 2 हे उत्तर बरोबर आहे। तर बघा, दुसरं गणित बघा, कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संस्थांनी अनुक्रमे 13,850, 19,000, 9,640, 25,390 व 7,450 ची मदत केली, तर एकूण किती रुपये मदत निधी जमा झाला? तर हा मदत निधी, जे सर्व मदत निधीची तुम्ही जर बेरीज केली व्यवस्थित असली, तर त्याचं उत्तर 69,200 जे 2 नंबरचं पर्याय आहे ते बरोबर उत्तर येतं। 4 नंबरचा पर्याय 69,200। तर अशा प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तर आपण तयार केले स्पष्टीकरणासह। मी तुम्हाला फक्त कमीत कमी वेळ लागावा म्हणून सांगतोय। तर आपल्याला तर 28 नंबरचा प्रश्न बघा, 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनापैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10%, तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली, तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली? तर टक्केवारी बघा, इथं 12 + 10 + 4 ची बेरीज केली 26 आली, गुणिले 1250 छेदस्थानी टक्के म्हणले की 100 येतात। तर 26 गुणिले 1250 चा गुणाकार येते 3,250, छेदस्थानी 10, 00 कटला तर 325 असं उत्तर येतं। पर्याय क्रमांक 3। 15 बघा, 29 15 मार्चला सोमवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा असेल? बघा, 15 वारला सोमवार आहे म्हणजे 8 मार्चला सोमवार आहे, 1 मार्चला सोमवार आहे, 1 मार्चला सोमवार आहे म्हणजे 2, 3 मार्चला पण सोमवार आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 वार काय होतात? रिपीट होतात। म्हणजे मंगळवारचा इथं ऑप्शन दिला नाही, म्हणजे बुधवार हा वार पण 5 वेळा येतो। एका वर्तुळाची त्रिज्या 702 सेंटीमीटर आहे, तर त्याचा व्यास किती? बघा, आर 702 म्हणजे 3.5 3.5 सेंटीमीटर, डी म्हणजे व्यास बरोबर 2r म्हणजे 2 गुणिले 3.5 म्हणजे 7। 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे। नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत। 78,312, 78,135, 78,351, 78,531 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणारी संख्यांची बेरीज किती? तर बघा, आपण उतरत्या क्रमाने संख्या लावल्या, तिथं 1 नंबरला येईल 78,531 सर्वात मोठी, त्यानंतर 2 नंबरला 78,351, पुन्हा 3 नंबरला 78,312 आणि 4 नंबरला 78,135। तर यातील पहिली आणि उजवीकडील तिसरी, पहिली कोणती या 78,531 आणि उजवीकडून जर क्रमाने लावल्या आपण संख्या, ह्या बघा इथं लावल्यात, तर त्याच्यामध्ये 3 नंबरला येते 78,351। याची बेरीज जर केली तुम्ही
तर 1,56,882 पर्याय क्रमांक 1 बरोबर येतो. 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 500 मिली बरोबर किती? 15 मीटर 200 मिली आणि बरोबर किती? तर याच्यामध्ये बघा 15 200 वजा 13 530, तर ह्याची बेरीज वजाबाकी जर तुम्ही व्यवस्थित केली तर 1 लिटर 670 मिली असं उत्तर तुम्हाला येतं. खालीपैकी कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जातो? तर बघा सर्व 3ची जी कसोटी आहे, संख्येतील सर्व अंकाच्या बेरीज जी येते तिला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला पण 3ने भाग जातो, अशी 3ची कसोटी आहे. मग त्या कसोटीचा आपण जर इथे वापर केला तर बघा पूर्ण संख्या, पहिल्या संख्येची बेरीज येते 20, दुसरी 12, तिसरीची 14 आणि चौथीची 23. तर 12 जी संख्या आलेली आहे तिला आपण 3 चौक 12ने भाग जाऊ शकतो, त्याच्यामुळं 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. तर 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? तर या ठिकाणी आपण सर्वांचा वजाबाकी करून घेतली, कुठं बेरीज करून घेतली आहे. तर बघा पहिल्याचं 3/7 वजा 2/7 समान 7 असल्यामुळे वरच्याची वजाबाकी केली, 1/7 येतं उत्तर. दुसऱ्याचं 2/5 येतं, तिसऱ्याचं बेरीज इथं 7/5 आणि चौथ्याचं 7/7 म्हणजे 1 येतं. तर ह्याच्यात सममूल्य अपूर्णांक 14 आणि 35ला जर आपण 7ने भागलं तर 7 दोन्ही 14 होतात आणि 7 5 35, 2/5 येतं आणि 2/5 हे 2 नंबरचा पर्याय आहे तिथं पण 2/5 येतं, त्यामुळं तो सममूल्य अपूर्णांक आहे. प्रणवला 24,17,300 रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा आहे, पण त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहेत. उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यावयाचे आहे, तर त्याला किती रक्कम घ्यावी लागेल? जर आपण 24,17,300 वजा 7,12,300 असं जर केलं तर त्याला 17,05,000 रुपये ही रक्कम आपल्याला भेटते, हे अंक भेटतो आणि तेवढी रक्कम त्याला कर्ज म्हणून घ्यावी लागणार. तर बघा 36 नंबरचा प्रश्न आहे, 12 तास 18 मिनिटे वजा 6 तास 45 मिनिटे बरोबर किती? जर ह्याची वजाबाकी तुम्ही केली तर 12 तास 18 मिनिटे 6 तास 45, 18 मिनिटामधून 45 मिनिटं काढू शकत आहे, त्यामुळे आपण तिथं 1 तास घेऊ म्हणजे 60 घेऊ, 60 सेकंद 60 मिनिटे घेऊ. 60 अधिक हे पहिले 18 78 होतात, 78मधून 45 गेले तर 33 राहतात. इथं 60 पकडेत आपण. तर त्यामुळं 12 एक हातच्या येतो, 12तून 7 गेल्यावर 5 राहतात म्हणजे 5 तास 33 मिनिटे असं उत्तर येतं. 37 नंबरचा प्रश्न आहे बघा, 90च्या सर्व विभागाची बेरीज किती? अगोदर 90चे सर्व विभाजक काढा तुम्ही. 1 2 3 5 6 9 10 15 18 30 45 90 आणि ह्या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला 234 रुपये 34 भेटतात, ह्या अंक भेटतो. त्यामुळे उत्तर हे 4 पर्याय बरोबर आहे. दिलेला अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट लिहा. बघा इथं अपूर्णांक दिले आहेत, त्यांना जर आपण चढत्या क्रमाने लावतो. अपूर्णांकामध्ये असं असतं, जर अंश जर समान असेल तर छेदामध्ये जी संख्या मोठी असेल तो अपूर्णांक सर्वात लहान असतो म्हणजे छोटा असतो. मग 1/8 सर्वात अगोदर छोटा घेतला, त्यानंतर 1/7 1/5 1/4 1/2 सर्वात मोठा. तर या असा केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो अपूर्णांक आहे 1/4 त्याची दुप्पट आपण केली, गुणिले 2 केलं तर 1/2 येतात, म्हणजे 3 नंबरचं उत्तर बरोबर येतं. तर बघा 39 नंबरचा प्रश्न आहे, रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला 10,6,8 दराने व सुधाला 10,6,7 7.5 दराने व्याज मिळाली. जर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाली असेल तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली होती? तर याच्यामध्ये बघा जो 10,6 म्हणजे व्याजाच्या दरामध्ये जो फरक आहे 8 वजा 7.5 म्हणजे 0.5%. जर 0.5% बरोबर 500 रुपये जास्त भेटले, 0.5% व्याजदर जास्त असल्यामुळं, तर 100% जर रक्कम असेल तर मग तिला किती रक्कम असेल जास्त भेटायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये बघा 0.5 बरोबर 500 गुणिले 100 आहे ना, 100 छेदस्थानी 0.5 बरोबर 0.5चा 1 दशांश चिन्ह उडवला तर वर एक हातचे 100चे 1000 होतील. आणि मग आपल्याला इथं तर 5 लाख भागिले 5 येईल,
5 कटला 1,00,000 रुपये ही त्यांनी ठेव म्हणून ठेवलेले असेल. रिकाम्या चौकटीत येणारा योग्य उत्तर पर्यायल्या 3,32,004 वजा किती बरोबर 59,856. तर आता आपण 41 नंबरचा प्रश्न पाहूया. ऋतुजाजवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले, तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती? बघा, 50 गुणिले 47 अधिक 37 आहे ना. तर 50 गुणिले 47 येतात 2350 अधिक 37 बरोबर 2387. तर उत्तर किती येतं? बरोबर 2 नंबरचा पर्याय बरोबर येतो 2387. 2,00,000 अधिक 13,000 अधिक 72 शतक अधिक 38 दशक अधिक 13 एकक याची जर आपण अशा पद्धतीनं मांडणी केली आणि त्याची तुम्ही बेरीज केली तर उत्तर येतं 1 नंबरचं 2,20,593. एकक, दशक, हजार, लक्ष, 10,000, हजार, शतक, दशक, एकक अशा पद्धतीनं तुम्ही मांडणी करा. 2,00,000, 13,000, 72 शतक आणि 38 दशक आणि 13 एकक. त्याच्यानंतर 2 दशक 43 नंबरचा प्रश्न पहा. 2 दशक अधिक 3 एकक अधिक 5 शतांश अधिक 8 दशांश बरोबर किती? बघा, 20 दशक म्हणजे 20 रुपये, 3 एकक म्हणजे 3, 5 शतांश म्हणजे 0.05, 8 दशांश म्हणजे 0.80. यांची बेरीज करायची, दशांश चिन्ह बरोबर मध्यभागी लिहायचं आणि बेरीज करायची. अशा पद्धतीने मांडणी केली तर तुमची राईट बेरीज येईल 23.85 आणि उत्तर येतं 4 नंबरचं. 44 नंबरचा प्रश्न पाहू आपण. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य आहे ते निवडा. एक रिम बरोबर 480 कागद हे आपल्याला माहीतच आहे. 2 संख्यांची बेरीज 3962. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती? याच्यामध्ये बघा 39.620 लिहिलं आपण. त्याच्यानंतर 1 हा अंक बरोबर एक साईडला लिहिला आणि बाकीच्या दशांश चिन्हाच्या पलीकडे लिहिली आणि अशा पद्धतीने तुम्ही जर वजाबाकी व्यवस्थित केली तर त्याचं उत्तर येतं 38,361. 38.361 जो की पर्याय क्रमांक 3 आहे. 10,7 दराने 5,000 रुपयाच्या मुद्दलावर 3 वर्षाचे व्याज किती रुपये होतं? तर आपण इथं काढले 7 गुणिले 5,000 गुणिले 3 शतस्थानी 100 गुणिले 7 गुणिले 50. 2 शून्य कटलेत आपली इथं, वरचे 2 खालचे 2. 7 गुणिले 50 50 तरी 150 अधिक 7 15 7 पाचोदर्शी 105 म्हणजे 1,050 रुपये. 1,050 रुपये इथं उत्तर 4 नंबरचं आलेलं आहे. तर आता बघा 47 नंबरचा प्रश्न. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते, तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालून पूर्ण करते? तर बघा, 100 मीटरचं त्रिकोणाकृती मैदान आहे, त्याची परिमिती होते 300. 3 गुणिले 100 तर 300 गुणिले 5 फेऱ्या मारायच्यात म्हणजे 1500 मीटर झालं. एका आठवड्यात 7 दिवस असतात. 7 गुणिले 1500 म्हणजे 15 7 105 म्हणजे 10,500. 10,500 म्हणजे 10.5 किमी म्हणजे 10 किमी 500 मीटर. 4 नंबरचं पर्याय बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा. याचा बोर्डमॉस चा तुम्ही जर वापर केला तर पहिल्या नंबरची जी पर्याय आहे 24 + 12 अधिक 3 15. तर 24 अधिक 15, 12मधून 24 गेली, 24मधून 12 गेली, 12 आहे, 12 15 27 म्हणजे 27 बरोबर 27. याच्या दोन्ही बाजू सारख्या येतात म्हणून ही पदावलीच योग्य आहे. बाकीचे आपण उत्तर इथं काढून दिलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता, त्यांचं विसंगती येते. तर 49 नंबरचा प्रश्न आहे. खालीपैकी कोणत्या कोणाचे माप 360 अंशाच्या 1/4 पटीने कमी असते? 360 गुणिले 1/4 बरोबर 90 अंश. 90 अंश म्हणजेच काटकोन. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा, लघुकोणाचं माप हे 90पेक्षा कमी असतं, विशाल कोणाचं 90पेक्षा जास्त असतं आणि प्रविशाल कोणाचं माप 180पेक्षा जास्त असतं. त्यामुळं काटकोन 90 अंश म्हणजे काटकोन बरोबर आहे. एका शाळेच्या एकूण पट 1600 आहे. जर शाळेत 48% मुली असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती?
बघा 1600 एकूण पटसंख्या आहे, त्यापैकी 48% मुले आहेत, म्हणजे 100पैकी 48 मुले आहेत, म्हणजे 52 मुले आहेत, आहे ना. 100पैकी 52 तर 1600पैकी किती? 1600 गुणिले 52 छेदस्थानी 100 बरोबर 832 उत्तर येतं, जे पर्याय 2 बरोबर आहे. अशा प्रकारे आपण 26 क्वेश्चनपासून 50पर्यंतचे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलं. आता जे पुढचे 25 राहिले ते आपल्यासाठी वेगळा व्हिडिओ केला आहे, कारण हाच व्हिडिओ ॲक्च्युली 15 मिनिटाचा झाला आहे, खूप मोठा होतो आणि मग अभ्यास करताना बोर वाटतं. त्यामुळे 25 प्रश्नाचा आपण स्पष्टीकरणासहित उत्तर याच्यामध्ये पाहिले. दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच टाकणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्रांना पण शेअर करा. असेच अभ्यासपूर्ण स्कॉलरशिपचे, नवोदयचे आणि इतर शालेय स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असतो. त्यासाठी पुन्हा आपण दुसऱ्या भागामध्ये भेटूया ह्याच परीक्षेच्या. तर धन्यवाद. सी यू.